आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, बायोफ्युएलमध्ये ज्यांनी जगामध्ये उत्तम काम केलं आणि आपल्या देशाला एक नवीन दिशा देण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे असे माझे मित्र पद्मश्री डॉक्टर प्रमोद चौधरी, प्रोफेसर सुनील भिरूड व्हाईस चान्सलर, ॲल्युमिनी असोसिएशनचे प्रेसिडेंट भारत गीते, डॉक्टर सुजित परदेशी सेक्रेटरी ॲल्युमिनी असोसिएशन, आजचे विशेष रूपाने आपण ज्यांचा सत्कार केलेला आहे असे डॉक्टर पी.एन. भगवती आज उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. IAS ऑफिसर प्रवीण दराडेजी, सिक्कीमचे मिनिस्टर राजू बसनट, मिस मोनिका पनपालिया, मिस्टर वैभव तत्ववादी आणि टेस्लामध्ये यशस्वी काम करणारे मिस्टर ऋषिकेश सागर, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, पहिल्यांदी आपल्या सगळ्यांना मी विश्वेश्वरय्या यांची पुण्यतिथी जी आहे ती आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरी करतो, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री होतो त्यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ही सुरुवात जेव्हा झाली तेव्हा माझ्या डिपार्टमेंटचे 2 सचिव होते, एक तांबे साहेब आणि देशपांडे साहेब, आणि त्या दोघांवर मी एक जबाबदारी टाकली की तुम्ही मेरिटवर कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली न येता ज्यांनी चांगलं कार्य केलेलं अशा इंजिनियर्सचं सिलेक्शन करा. आणि यावेळी त्यांनी हे सिलेक्शन झाल्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल डॉक्टर अलेक्झांडर साहेब यांना आमंत्रित करण्याकरता मी गेलो. माझ्याबरोबर तांबे साहेब पण होते, देशपांडे साहेब पण होते. आणि ज्यावेळी अलेक्झांडर साहेबांना निमंत्रण दिलं त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं की तुम्ही हे सिलेक्शन कसं केलं. तर मी त्यांना सांगितलं की मला यातलं काहीच माहिती नाही आहे. हे सगळं सिलेक्शन आमच्या दोन्ही PWDच्या सेक्रेटरींनी केलेलं आहे आणि मी त्यांना सूचना दिली होती की कुठलाही कोणाचाही इन्फ्लुएन्स तुमच्यावर आला तरी बिलकुल चिंता न करता केवळ मेरिटवरच सिलेक्शन झालं पाहिजे. आणि त्यांनी मग देशपांडे आणि तांबे साहेबांनी अलेक्झांडर साहेबांना पूर्ण प्रोसिजर सांगितलं आणि कशा प्रकारे सिलेक्शन केलं ते सांगितलं. अलेक्झांडर साहेबांनी ते सगळं ऐकल्यानंतर मग वेळ दिली आणि पहिल्यांदा हा कार्यक्रम अतिशय याच्यामध्ये उत्साहात त्या ठिकाणी साजरा झाला. आणि मला अतिशय आनंद आहे की विश्वेश्वरय्या जे आहेत त्यांचं जीवन हे इंजिनियर्स करता एक आदर्श जीवन आहे. कारण ते मुळामध्ये मुंबई PWD विभागामध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून जॉईन झाले, काही दिवस धुळ्याला होते आणि त्यानंतर त्यांनी अतिशय छोटी सुरुवात 1888 साली केली आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात जवळपास 28 वर्ष काम केलं. त्यानंतर ते कर्नाटकमध्ये गेले, अनेक मोठी मोठी ब्रिजेस, अनेक मोठी मोठी धरणं बांधायची संधी त्यांना मिळाली. आणि एवढंच नाही, ते एक भद्रावती म्हणून स्टील प्लांट होता, तो बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यांनी जबाबदारी घेतली आणि 5 वर्षात तो स्टील प्लांट प्रॉफिटमध्ये आणून दाखवला आणि तो यशस्वी केला. एक उत्तम प्रशासक, एक जिनियस इंजिनियर आणि विकासाच्या बाबतीत कमिटमेंट ठेवून, ओनरशिप ठेवून काम करणारा एक द्रष्टा, हे खऱ्या अर्थाने त्यांचं वर्णन होतं. आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, विशेषतः जयंतीच्या निमित्ताने आज आपण सगळेजण त्यांना अभिवादन करतोय
मला असं वाटतं की त्यांची प्रेरणा, त्यांची विजन, त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि त्यांचं कार्य हे इंजिनियर्सला नक्कीच प्रेरणा देणारं ठरेल. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे जी इंजिनियर्सच्या जीवनाशी संबंधित आहे. कारण इंजिनियर्स जे आहेत एक प्रकारचं निर्माण कार्य करतात आणि या निर्माण कार्यामध्ये सातत्याने सतत नवीन नवीन गोष्टी बदलत असतात, घडत असतात. मी नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आज कुठल्याही देशामध्ये त्याच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या क्षेत्रात सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर त्या देशाने कोणती नवीन टेक्नॉलॉजी शोधलेली आहे, कोणतं इनोव्हेशन केलेलं आहे, कोणतं रिसर्च केलेलं आहे, या आधारावर त्या देशाची प्रगती आणि विकास हा मोजला जातो. आज अमेरिकेने या बाबतीत जगामध्ये आपला अव्वल क्रमांक प्राप्त केलेला आहे. आज आपण या ठिकाणी ऋषिकेश सागर यांचा सत्कार केला टेक्स्लाच्या बाबतीत आणि त्यांनी टेक्स्लाने तुम्हाला माहिती आहे की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये किती मोठं बदल घडवून आणला. पण स्वाभाविकपणे त्यांनी जे रिसर्च केलं, त्यांनी जे प्रॉडक्ट तयार केलं, त्या प्रॉडक्टची लोकप्रियता जगात एवढी पोहोचली की त्यामुळे अमेरिकेच्या वैभवामध्ये आणि आर्थिक विकासामध्ये या कंपनीची भूमिका महत्त्वाची आहे. आता मला माहिती आहे की आपल्याही देशामध्ये आपण खूप काम करतो आहे. मी ज्यावेळी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विषय माझ्याकडेच आहे, ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा ही इंडस्ट्री 7 लाख करोड रुपयाची होती. ते आपला नंबर देशात जगात 7वा होता आणि आता आपला नंबर जगात 4था झालेला आहे. आपण आताच जगात 3रा झालेला आहे. कारण आपण नुकतंच आता जपानला मागे टाकून आपण 3रा नंबर प्राप्त केला आहे. पहिला नंबर अमेरिका आहे, त्यांचं टोटल इंडस्ट्रीचं साईज 78 लाख कोटी आहे. मग चायना आहे, त्यांचा 44 लाख कोटी आहे आणि भारत आहे आपला 22 लाख कोटी आहे. आणि आपल्या देशात सगळ्यात जास्त जीएसटी टॅक्स रूपाने राज्य सरकारला आणि भारत सरकारला देणारी ही इंडस्ट्री आहे. 4.5 करोड लोकांना जॉब देणारी इंडस्ट्री आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांच्या असोसिएशनला बोलावलं आणि त्यांना मी विनंती केली की माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीचा साईज हा कमीत कमी 55 लाख कोटी रुपयाच्या वरती गेला पाहिजे. याकरता तुम्ही उद्दिष्ट ठेवून काम केलं पाहिजे, जे दुप्पट झाला पाहिजे. आणि ज्या प्रकारे ग्रोथ आहे त्या प्रकारे हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि म्हणून यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिसर्च. आज एकेकाळी मी जेव्हा इलेक्ट्रिक बसेसची, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर सुरू करण्याबद्दल जेव्हा सांगायचो तेव्हा सेमिनारमधून मला पत्रकार प्रश्न विचारायचे की रस्त्यात गाडी बंद पडली तर धक्का मारायला तुम्ही जाणार का? म्हणजे याच्यावर कोणाला विश्वासच नव्हता की आपली इलेक्ट्रिकवर गाडी येईल. आणि आता मी विश्वासाने पुढल्या 5 वर्षानंतर अर्बन ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला डिझेलची गाडी दिसणारच नाही, तर 100% इलेक्ट्रिकच्या बसेस दिसतील. भाषणालाही संगीत आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की इंजिनियर्स जे आहेत त्यांचं संशोधन खूप महत्वाचं आहे. आणि ते जे संशोधन आहे त्याच्यामध्ये आता आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पुढे चाललो आहे. ऋषिकेश सागर यांची माफी मागून सांगतो की आम्ही पुढे नक्कीच अमेरिकेच्या देखील पुढे जाऊ असा माझा विश्वास आहे. आज जगातले
सगळे ऑटोमोबाईल जायंट्स एक सोडल्यास सगळे हिंदुस्थानमध्ये आहे. आणि मी काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये आलो होतो, त्यावेळी चाकणमध्ये मी इलेक्ट्रिक मर्सिडीजच्या उद्घाटना करता आलो होतो. त्याच्या आधी चाकणमध्ये आलो होतो, एक ब्ल्यू एनर्जी नावाच्या कंपनीने LNG ट्रक लॉन्च केला, त्याच्याकरता आलो होतो. आणि मला विश्वास आहे की आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण इतकी टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे की इलेक्ट्रिक याच्यामध्ये ऑटोमोबाईलमध्ये लिथियम आयॉन बॅटरी अतिशय महत्वाची आहे. आज आपल्या देशामध्ये जम्मू काश्मीरच्या भागात लिथियम आयॉनचा साठा जो मिळाला आहे तो जगातला 6वा साठा आहे. आणि मी जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकलची सुरुवात केली त्यावेळी लिथियम आयॉन बॅटरीची किंमत $150 पर किलोवॅट पर अवर होती. आता ती 105 किलोवॅट पर अवर झाली आहे. आणि मला आनंद आहे की आपल्या स्टार्टअपमधल्या इंजिनियर्सनी केवळ लिथियम आयन बॅटरी नाही तर झिंक आयन, ॲल्युमिनियम आयन, सोडियम आयन या केमिस्ट्रीमध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की लवकरच आपण याच्यामध्ये खूप मोठे मोठे आपल्या या ठिकाणी रिसर्च सुरू आहे. एक वेळा सेमी कंडक्टरमध्ये अशी स्थिती होती की आपण जगातून सगळे सेमी कंडक्टरचं शॉर्टेज असल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल आणि प्रत्येक ठिकाणी सेमी कंडक्टर लागतं, वॉशिंग मशीनपासून तर बसपर्यंत. त्यामुळे आता आपल्याकडे स्थिती अशी आहे की आपण नजीकच्या 2 वर्षामध्ये आपण जगातले सेमी कंडक्टरमध्ये जगातलं नंबर 1चं मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार. आपण जेव्हा मोबाईल फोन सुरू झाला तेव्हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन इम्पोर्ट होत होते. आता आज आपला देश आहे हा मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन एक्सपोर्ट करणारा देश म्हणून तयार झाला. याचं कारण आहे रिसर्च, इनोव्हेशन. आणि या बाबतीमध्ये भारतीय इंजिनियर्स उत्तम काम करून राहिले आहेत. मी जेव्हा जपानमध्ये गेलो होतो त्यावेळी तिथल्या प्रधानमंत्र्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुमच्या देशातले सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आहेत ते एवढे हुशार का आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे जीन्स आहेत का, ते इतके हुशार आहेत. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे की यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर ज्या देशात सगळ्यात जास्त आहे त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे. आणि म्हणून आपल्या इथली लेबर कॉस्ट ही इतर देशाच्या तुलनेत खूप कमी आहे आणि मटेरियल कॉस्टही कमी आहे. आता आम्ही स्क्रॅपिंग पॉलिसी आणली आहे की 15 वर्षानंतरचं व्हेकल स्क्रॅप करावं लागेल, फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागेल. आपल्या देशामध्ये आज ॲल्युमिनियम आपण इम्पोर्ट करतो, कॉपर आपण इम्पोर्ट करतो, लिथियम आपण इम्पोर्ट करतो, प्लास्टिक, रबर आपण इम्पोर्ट करतो. पण या ठिकाणी आपण जेव्हा रिसायकलिंग करू त्यामुळे आपल्याकडे रबर, कॉपर हे सगळं जे आहे हे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात जर उपलब्ध झालं तर इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस या 4ही गोष्टी पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी करावी आणि जगातली 3री अर्थव्यवस्था आपला देश बनला पाहिजे अशी आपल्या प्रधानमंत्र्यांनी उद्दिष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आहे. आणि ते जर करायचं असेल तर एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. मी याकरता चौधरी साहेबांचे आभार मानले की आपल्या देशामध्ये आज 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे. कधी कधी मी जेव्हा मांडतो तेव्हा काही वर्तमानपत्रात मी पेट्रोल डिझेलच्या विरोधात आहे. मी त्यांच्या विरोधात नाही आहे, पण एका देशामधून 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर गेले, तो इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू तो किती मोठा प्रॉब्लेम आहे, किती मोठा चॅलेंज आहे हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि ते सगळे इम्पोर्ट करून 40% पोल्युशन केवळ रोडवर, ज्याला मी जबाबदार आहे, या फॉसिल फ्युएलमुळे, डिझेल पेट्रोलमुळे होतं. आणि म्हणून संशोधनाच्या बाबतीमध्ये जसं चौधरी साहेबांनी इथेनॉलची सुरुवात केली, आज शुगर केन ज्यूसपासून, मोलॅसेसपासून, BHB मोलॅसेसपासून, कॉर्नपासून, तांदूळापासून, बांबूपासून, परलीपासून आता बायो इथेनॉल सुरू झालं. आणि आता तर एवढं चांगलं आहे की पानिपतमध्ये
आम्ही मागे लागून इंडियन ऑइलला एक प्रोजेक्ट टाकायला लावला की ती हरियाणा आणि पंजाबमध्ये राईस स्ट्रॉला परळी म्हणतात, परळी, आणि ती जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिल्लीत प्रदूषण होतं. आता त्या ठिकाणी जो प्लांट सुरू झाला आहे त्यात परळीपासून 1,00,000 लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बायोबिट्युमेन आणि 88,000 टन पर इयर सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे. चौधरी साहेबही आता इथेनॉलवरून त्यांनी पण रिसर्च केला की बायो एव्हिएशन फ्युएलवर काम करून राहिल्यात. एक गोष्ट इंजिनिअरिंगच्या याच्यातल्या आपण सगळेजण असल्यामुळे आपण लक्षात ठेवली पाहिजे की रिसर्च जे आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली टेक्नॉलॉजी, प्रूव्हन टेक्नॉलॉजी असली पाहिजे. सेकंड, इकॉनॉमिक व्हायबिलिटी असली पाहिजे. कारण जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी काम करतात ते स्वप्नाळू असतात. त्यांच्याकडे विजन असते, टेक्नॉलॉजी सगळी परफेक्ट असते, पण कॉस्ट इकॉनॉमिक्सचा विचार नाही होत. त्यामुळे प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. त्यामुळे आपल्याला जो रिसर्च आहे तो नीड बेस्ड रिसर्च असला पाहिजे, रिजन बेस्ड रिसर्च असला पाहिजे. त्या ठिकाणी आपण जसं म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये आज वेस्ट अवेलेबल आहे. तर आमच्या इथे धराडे साहेब आमच्याकडे होते. आम्ही 7 वर्षापूर्वी आमच्या महानगरपालिकेमधलं जे टॉयलेटचं पाणी होतं ते विकायचं ठरवलं. त्यावेळी म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये हे पाणी कसं विकायचं याचा सगळ्यांना संशय होता. आता 7 वर्षापासून आम्ही आमचं टॉयलेटचं पाणी महाराष्ट्र सरकारच्या कोराडी खापरखेडा वीज प्रकल्पाला विकतो आणि आम्हाला 300 कोटी रुपये रॉयल्टी पर इयर मिळते. आणि परवा मी मथुरेमध्ये एक प्रयोग केला, मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना, की मथुरेची 90 MLD स्लज 40% फ्रॉम द गव्हर्नमेंट अँड 60% फ्रॉम द इन्व्हेस्टर. आणि तिथे रिफायनरी आहे मथुरेला इंडियन ऑइलची. वैद्यसाहेब चेअरमन होते, पुण्याचेच होते. त्यांना बोलवलं की तुम्हाला पाणी लागतं, तुम्ही कुठून घेता? ते म्हणाले यूपीच्या इरिगेशन डिपार्टमेंट आम्ही घेतो. किती पैसे देता? 25 कोटी रुपये. म्हटलं मी तुम्हाला पाणी देतो, मला 20 कोटी द्या. आणि ते जी स्लज होती ती पाणी शुद्ध केलं. आणि आता त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि हायब्रिड एन्युटीवर प्रोजेक्ट सक्सेसफुल चालू आहे. आणि त्यांना ते पाणी तयार शुद्ध करतात आणि इंडियन ऑइलला देतात. त्यांना 20 कोटी रुपये वर्षाचे मिळतात आणि प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. आता कॉर्पोरेशनमध्ये कचरा आहे. तुम्ही का असं म्हणतो की पुण्यातही असेलच कचरा. कचरा आणि पाणी आहे, नदीत वाहतच आहे. पोल्युशनचे प्रॉब्लेम आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन समस्या आहे. पण कचऱ्याला जर सॅग्रिगेट केलं तर त्यापासून ग्लास, मेटल आपण रिसायकलिंग करू शकतो. आणि एवढंच नाही तर ऑर्गॅनिक कचरा जर निघाला तर तो बायोडायजेस्टरमध्ये टाकून मिथेन तयार करून आपण ग्रीन हायड्रोजन तयार करू शकतो. मी आता हायड्रोजन तयार करणाऱ्या खूप लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा मी त्यांना मला फक्त एकच गोष्ट सांगा की हायड्रोजनची किंमत $1 पर केजी आली तर मला पुढचं रामायण सांगा, नाही तर मी काय ऐकत नाही. याचं कारण 350 रुपये हायड्रोजन मिळाला तर त्याच्यात स्वाभाविकपणे आपण त्याची इकॉनॉमिक व्हायबिलिटी नाही आणू शकत. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी कार आहे आणि तिचं नाव आहे मिराई, टोयोटो कंपनीची आहे. आणि ते मिराई म्हणजे जापानी वर्ड आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे भविष्य. आणि आज आपण जर सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेस्टमध्ये जर ऑर्गॅनिक वेस्टपासून जर हायड्रोजन तयार केला तर किती मोठं उत्पादन मिळेल आणि ग्रीन हायड्रोजन तयार होईल. आणि आपण हायड्रोजनला, एनर्जीला आयात करणारे नाही तर निर्यात करणारा देश बनू. आज आपल्याकडे इलेक्ट्रोलायझरमध्ये आपण जगातले नंबर 1 मॅन्युफॅक्चरर आहोत. पण इलेक्ट्रोलायझरने आपण पाण्यापासून जर हायड्रोजन तयार केला तर 50 युनिट इलेक्ट्रिसिटी लागते. आणि 3 रुपये जरी धरलं तर 150 रुपयाची जर वीजच लागेल तर हायड्रोजनची किंमत किती होईल. त्यामुळे नीड बेस्ड रिसर्च, कम्युनिटी नीड जी आहे ती बघून त्याचं रिसर्च करणं
आणि त्यातली टेक्नॉलॉजी जी आहे ती एकदम प्रूव्हन टेक्नॉलॉजी होणं आणि ती कॉस्ट इफेक्टिव्ह असणं. आज आपल्या इथे आम्ही कचरा रस्त्यात वापरायला सुरुवात केली, कारण अनेक वेळा माती मिळत नाही, मुरुम मिळत नाही. तर आज तुम्ही जर दिल्ली मुंबई हायवे आणि एक दिल्लीला एक 10,000 कोटीचा आम्ही पानिपतपासून एक UR2 म्हणून रस्ता केला द्वारका एक्सप्रेस हायवेला जोडणारा, तर दोन्ही मिळून आम्ही 80 लाख टन कचरा रोडमध्ये घातला. आणि जे दिल्लीमध्ये जसे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत तसे 4 दिशेला 4 टेकड्या आहेत कचऱ्याच्या. त्यातली एक टेकडी गाझीपूर, त्याची हाईट 7 मीटर कमी झाली. म्हणजे नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप that you can convert waste into wealth. आणि म्हणून इंजिनियर्स जो आहे, सायंटिस्ट आहे, जो रिसर्च करणार आहे, त्याला कोणतं रॉ मटेरियल स्वस्त आहे आणि कोणत्या फिनिश प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे याचा विचार करून जर ते संशोधन झालं तर ते त्यालाही उपयोगाचं आहे आणि देशालाही उपयोगाचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक क्षेत्रात रिसर्च करण्याकरता खूप वाव आहे. पण मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की आपण सगळ्या बाबतीत रिसर्च करा, पण आपल्या देशाला जर आत्मनिर्भर करायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाला गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी हा जोपर्यंत समृद्ध आणि संपन्न होत नाही तोपर्यंत आपण आत्मनिर्भर भारत बनण्यामध्ये अडचण आहे. आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये जवळपास 60 ते 65% पॉप्युलेशन ग्रामीण भागात आहे, खेड्यात आहे, आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 15-16% आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. आणि आपले पॉप्युलेशन 60 ते 65% ॲग्रिकल्चरवर डिपेंड होत आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर. आज आपल्या इथे राईस स्ट्रॉ आहे किंवा आपला बायोमास आहे, त्याच्यापासून बायो CNG तयार करणारे 400 प्रोजेक्ट देशात सुरू झालेले आहेत काम, त्यातले 60 पूर्ण झालेले आहेत. आणि बायो CNG वर इतकं चांगलं फ्युएल आहे की परवामध्ये मी पुण्यात आलो, तो बजाजमध्ये, तेव्हा राजीवने मला सांगितलं की त्यांची जी मोटरसायकल आहे ती जर पेट्रोलवर चालली तर 1 किलोमीटरचा खर्च ₹2.25 आहे आणि CNG वर चालवली तर ₹1 आहे. म्हणजे 60% 70% सेव्हिंग आहे. आणि आता नवीन स्टॅटिस्टिक मिळालं की देशात CNG मोटरसायकल, स्कूटर हे तर आता पॉप्युलर होईलच, त्याचबरोबर CNGच्या कारच्या सेलमध्ये खूप वाढ झालेली आहे. प्रदूषणही कमी आहे. पण आता आम्ही फ्लेक्स इंजिन आणलं आणि फ्लेक्स इंजिनमध्ये आता माझ्याकडे 2 इनोव्हा आहेत, एक दिल्लीत आहे, एक नागपूरला आहे. आणि मी पेट्रोल डिझेलच्या विरुद्ध प्रचार करत फिरत असतो. त्यामुळे एकदा दुबईत गेलो होतो तर मला तिथे शेख भेटले. ते मला म्हणाले एव्हरीथिंग इज गुड अबाउट यू. म्हटलं व्हॉट इज द बॅड विथ मी? म्हणजे यू आर ओनली व्हेरी मच अगेन्स्ट पेट्रोल अँड डिझेल. व्हॉट इज गोइंग टू हॅपन? हा आमचं कसं होईल? मी म्हटलं आता तुमचं पाहू की आमच्या देशाचं पाहू. आणि त्यामुळे आता काही कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही फ्लेक्स इंजिन वापरा. मला लोक विचारतात तुम्ही इथेनॉल म्हणता, मिथेनॉल म्हणता, बायोडिझेल म्हणता, बायो CNG म्हणता, इलेक्ट्रिक म्हणता, एवढं सगळं झालं तर काय होईल? मी म्हटलं तुझ्यासारख्या 1 नाही 10 करोड लोकांमध्ये पुरी ताकद लावली तुम्ही केलं तरी पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट थांबवणं कठीण आहे. आम्ही एवढ्या पटकून मेहनत केली तरी अजून इथेनॉलची इकॉनॉमी 1,00,000-1,25,00,000 कोटीची नाही झाली. याचा अर्थ ह्यूज पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टी आपण स्वातंत्र्यापासून शिकलो आहे. आणि स्वदेशी आणि स्वावलंबनामध्ये आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हे आपल्या संशोधनावर अवलंबून आहे, ज्यात अनेक लोकांनी उत्तम संशोधन केलं आहे. आणि आपला शेतकरी आता अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला आहे. केवळ ऊर्जादाता नाही, तो आता हवाई इंधन दाता, बिटुमिन दाता झालेला आहे, हायड्रोजन दाता झाला आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून आपण जर हे तयार केलं तर ग्रोथ रेट, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जर वाढला
आणि ग्रामीण भागात जर नवीन रोजगार निर्माण झाला तर कशा करता लोक पुण्यात येतील? किती महापूर आहे पुण्यात. मी आजच आमच्या ह्याच्यात बोलत होतो की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी म्हणायचो की पुढले 50 वर्ष आता काही प्रॉब्लेम नाही. आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी मुंबईहून आली, मी पोहोचून गेलो पुण्यात नागपूरवरून, पण तो अटकला होता. तो म्हणजे लोणावळ्यात 1 तास अडकलो. बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे. आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं. तिथून डायरेक्ट मधून एक रोड 14 लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या 6 महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा 50% ट्रॅफिक तिकडे जाईल. कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाणार आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद 2 तासात तो रोड मिळणार. त्यामुळे पुण्याच्या आतमध्ये नाही. कारण पुण्यात मला कळतच नाही. मला मान्य आहे की भारतीयांचं जसं टेक्नॉलॉजी, सायन्स, इनोव्हेशन, रिसर्च फार उत्तम काम आहे, तसं लोकसंख्या कशी वाढवायची याचंही तंत्रज्ञान फार उत्तम मिळालेलं आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल ग्रोथ आणि पॉप्युलेशन ग्रोथ कोणी किती प्रयत्न करा थांबतच नाही. आणि त्यामुळे पुण्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे आता याचं कारण ॲग्रिकल्चर इकॉनॉमीला आपण जे निग्लेक्ट केलं त्याचा हा परिणाम आहे. स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे आणि त्याकरता कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित नवीन टेक्नॉलॉजी देऊन आपण खऱ्या अर्थाने केलं तर खूप करण्यासारखं आहे. पुण्यात चांगलं आहे. मी मध्ये आलो होतो, सांगलीला गेलो होतो. चितळेंनी ते एम्ब्रिओ ट्रान्सफरचं आपल्या देशी गाईचं 52 साली ब्राझीलमध्ये आपली गाय गेली गीर जातीची आणि तिला जो बूल झाला त्याचा आता तिथे ती गाय 60 लिटर दूध देते, भारतीय नसलं. आणि तिचा जो बूल आहे तो त्याचं सिमेंट्स आणून इंडियामध्ये आपल्या इथे ते इंजेक्ट केलं आणि आता गोरी होण्याबद्दलही बेटी बचाव अभियान आहे. तसं आता त्याची गरज नाही. कारण टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की 100% गोरीच होईल, गोरा नाही होणार. तर पुढे रेशो बिघडल्यावर मग नवीन काही टेक्नॉलॉजी बघू. आणि ती जी गोरी होते त्याच्यामध्ये आता एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपल्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी, तशी टेस्ट ट्यूब गोरी. आणि ती जर झाली तर आपली प्रत्येक देशी गाय ही जर 20 ते 25 लिटर दूध देणारी जर झाली तर कशा करता कोणी शेतकरी आत्महत्या करत. मी आता आमच्याकडे मदर डेअरी आणली विदर्भात, मराठवाड्यात. मी त्यांना म्हटलं तुम्ही जसे गोट फॉर्म आहे, पोल्ट्री फॉर्म आहे, तसे कौ फॉर्म तयार करा. आणि आपल्या भागामध्ये प्रत्येक गाय, देशी गाय ही 20 लिटरच्या वरती दूध देणारी जर तयार झाली तर ग्रामीण भागामध्ये काही प्रश्नच नाही राहणार. त्यामुळे टेक्नॉलॉजी जी आहे ती समाजाचा विकास करणारी आणि गरीब माणसाचं जीवन बदलवणारी असली पाहिजे. कारण सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते करणारी टेक्नॉलॉजी आपल्याला उपयोगाची आहे. मला खूप लोक भेटतात, मला म्हणाले ड्रायव्हरलेस कार. म्हटलं चाय पिओ. बोले सर क्यों सुनते नहीं. मैंने मैं जब तक यहाँ हूं ड्राइवरलेस कार इस देश में नहीं आएगी. वो रिसर्च अच्छा है कि बुरा, इससे मुझे लेना देना नहीं. 22 लाख लोगों को रोजगार मिला है. हे ऋषिकेश यांचं बरोबर आहे ड्रायव्हरलेस कार, ते माणसंच नाही आहे. पण आमच्याकडे एक्सपर्टाईज आहे. आम्ही तुम्ही म्हणाल तेवढी निर्यात करायला तयार आहोत. पण इथे जर उद्या 22 लाख ड्रायव्हरच्या नोकऱ्या गेल्या, शॉर्टेज आहे, तर काय करायचं. आणि त्यामुळे आपल्याला आपली इकॉनॉमी, आपली टेक्नॉलॉजी अशीच विकसित केली पाहिजे की जी देशाचा एक्सपोर्ट वाढवणारी आहे पण रोजगाराची निर्मिती करणारी आहे, गरिबी दूर करणारी आहे. टेक्नॉलॉजी अँड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अशी आणली पाहिजे की ज्याच्यामुळे आपली निर्यात पण वाढेल आणि रोजगाराची निर्मिती होईल. जसं मगाशी त्यांनी गणिताचं उदाहरण सांगितलं तसं डिव्हिजन ऑफ पॉवर अँड डिसेंट्रलायझेशन वर्क हे खूप महत्वाचं आहे. आपल्या इथे काय आहे
की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त टेक्नॉलॉजी शिकवता. आमच्याकडे सरकारमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना टीमवर्क पण शिकवलं पाहिजे. हा जसा जातीवाद आहे तसा 88च्या बॅचचा, हा 86च्या बॅचचा, तो 37, तो 97च्या बॅचचा, याचाही जातीवाद आहे. मी एका IAS ऑफिसरला प्रश्न विचारला, हे जे DPR बनवतात ना, वराडेचा फार चांगले केले त्यांनी. आमच्या इथे करोडो रुपयाचे DPR बनले हो, सगळे इंजिनियर्सच आहेत. पण एकही DPR वाला 100% पैसे घ्यायला आमच्याकडे येतच नाही. कारण तो एवढं घाण काम करतो, खराब करून ठेवतो की त्याला तोंडच नाही राहत आमच्याकडे यायचं. मी आमच्या सेक्रेटरींना विचारलं, मला एक गोष्ट सांगा की काय करू म्हणे साहेब, हे आपण टेंडर काढतो, हे लोएस्ट येतात, तुमच्या हार्टचं ऑपरेशन करायला का नाही टेंडर काढत म्हणलं तुम्ही? काढा ना. नाही, तुम्हाला मोठं चांगलं हॉस्पिटल पाहिजे, तुम्ही तिथे कॉम्प्रोमाइज नाही करत. DPR काढायला हे घटिया लोक का आणता इथे म्हटलं. आत्ता पॉलिसी थोडी बदलली. DPR हे समस्याचं मूळ आहे. आणि या DPR मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एवढ्या चुका आहेत की आज आमच्याकडे 1.5 लाख लोक मरतात दरवर्षी. 5 लाख ऍक्सिडेंट, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात, 1.5 लाख लोक मरतात. आणि त्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा दोष तेवढा काहीच नाही. आता सगळं आम्ही स्टार रेटिंग आणलं. सगळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आता कॉम्प्युटर ऍडव्हर्टाईज करायला लागले. 6-7, 7-7 त्यांनी एअरबॅग लावल्या, इकॉनॉमिक मॉडेलमध्ये लावल्या. पण हे जे तुमचे DPR बनवणारे आहे, हे असे बनवतात की पहिल्या दिवसापासून, आणि हे इंजिनियर्सच आहेत, मला माफ करा आजच्या दिवशी मी बोलू नये, पण सत्य घटना सांगतो. हे कोल्हापूर, पुणे कोल्हापूर रस्त्यावर एक जयसिंगपूर बायपास नावाची जागा आहे. मी बांधकाम मंत्री होतो. मी एक अपघात निवारण समिती काढली आणि त्याच्यात तांबेसाहेब DG, पोलीस, RTO. त्या जयसिंगपूर बायपासवर एका नेत्याच्या कोणा दबावामुळे असं कर केली आहे कोल्हापूर. तुम्ही बघा, तुम्ही सगळे जाताच कोल्हापूरला, ती आता नाही आहे. तर त्या करवर 150 लोक मेले हो, 150 लोक, तरी काही सुधारलं नाही त्यांनी. मी एकदा ते NH होता, त्याचा विचारलं की तुमचा पोरगी मेल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही का म्हटलं. तुम्हाला कळत नाही का हे की ते लोक बनवून राहिले, तुम्ही का दुरुस्त करत नाहीत? नाही करतो. म्हणजे मी आमच्या इथे अनेक NHI मधल्या इंजिनियर्सला विचारलं की तुम्ही IIT पास झाले, खरोखर पास झाले का डुप्लिकेट डिग्री आणली? तुम्हाला समजत नाही म्हणजे ते लोक मरून राहिले. म्हणजे गड्डे पडायलाही तुम्हाला आदेश पाहिजे, गड्डे भरायलाही. मी NCC मध्ये होतो, ते आमच्या एक सरदारजी होते, त्यांनी सांगितलं आम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं. तुम्हारा नाम लेंगे नितिन गडकरी, लेफ्ट राइट करून सावधान में खड़े रहना बोले और सॅल्यूट मारना. माय नेम इज सो अँड सो. ते विचारतील व्हॉट्स युअर नेम, माय नेम इज सो अँड सो. बसलो सगळे. एक जण गेला, त्याला विचारलं व्हॉट्स युअर नेम, त्या ठोकून माय नेम इज सो अँड सो. हे एवढे सो अँड सो आहे. There is a difference between letter and spirit. If the knowledgeable people not going to understand the spirit behind the law, मग उपयोग काय? म्हणजे गड्डे बजवायचे असतील तरी आदेश पाहिजे साहेबाचा. बोलत नाही मी, नाही तर बाकीच्या कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते, हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट काम होतं. हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे, जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोरात. म्हणजे इथे बसलेले कोणीही तसे नाही. नाही तर मला म्हणण्याचा उद्या, पण कुठेतरी ट्रान्सपरन्सी, टाइम बाउंड निर्णय प्रक्रिया. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस आहेत, पण टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज कम्पेअर विथ द रिसोर्सेस अँड द टेक्नॉलॉजी. आता तुम्ही म्हणाल मी स्पष्ट बोलतो, पण आता काही मला माझी व्यथा मांडल्याशिवाय काही तरुण मुलं तर कमीत कमी सुधारतील. मी एका साहेबाला विचारलं तुम्ही किती मोठे आहोत म्हणलं. फार छान. काय झालं साहेब म्हणे. अहो म्हणलं तुमच्यासारखं प्रेम करणारा व्यक्ती नाही कोणी. म्हणलं काय झालं साहेब.
म्हणलं आपल्या पत्नीपेक्षाही फाईलवर समर्पित भावनेने प्रेम करणारा तुमच्यासारखा दुसरा मोठा माणूस नाही पाहिला. ते 3-3 महिने दाबून ठेवली म्हटलं. मला बाळासाहेब ठाकरेंनी एकदा एक ॲक्रेलिकच्या शीटवर मी उतरून बाहेर निघालो. तुम्हाला त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणजे नितीन इकडे ये, तो थापा त्याला बोलव म्हणे. मी गेलो. ते काय बोलले ते मी सांगू शकत नाही तुम्हाला. कारण ते प्रशासनाबद्दल बोलले. ते जेव्हा बोलायचे तेव्हा आमचे मुख्यमंत्री म्हणायचे माझ्या कानाने ऐकू येत नाही. काही लोकांना बोलायचे. मला त्यांनी एक शीट दिली आणि ते म्हणाले, त्याच्यावर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. मी ते लक्षात ठेव. आय लाईक ऑनेस्ट पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. इवन आय लाईक ऑल टाईप ऑफ पीपल, बट काम करणारा माणूस पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग, नॉलेज, रिसर्च, टेक्नॉलॉजी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाइम हे अमेरिकेमध्ये जेवढे सीओ आहेत आपले IIT वाले आहेत आणि मग ते MBA करतात. त्यामुळे प्रशासन, निर्णय प्रक्रिया, ट्रान्सपरन्सी, टीमवर्क हे जर यशस्वी असेल तर लिडरशिपचा उपयोग आहे. मला सांगण्याचा अधिकार नाही, कारण मी इंजिनिअरिंगला डिस्क्वालिफाय झालो. 75 साली मी HSCला होतो आणि त्यावेळी मी आणीबाणीच्या विरोधात माझ्या घरच्यांची इच्छा होती मी इंजिनियर बनावं. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून ते सायकोलस्टाईल मशीन, पत्रकं वाटणं, जयप्रकाश नारायणांच्या ह्याच्यात होतो. आणि मग नेमकं झालंच तसंच की मला फक्त 52% मार्क मिळाले. आणि सायन्समध्ये माझं दुर्भाग्य असं की 49.26% मिळाले. तर माझ्या बहिणी, आई सगळे आता बिघडलेला मुलगा आहे, लक्ष देत नाही असं म्हणून सगळ्यांनी मला भाषण दिलं. आता मला 9 डिलीट्स मिळाल्यात, पण मी डॉक्टर शब्द लावत नाही स्वतःला. कारण मी म्हटलं की मी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनलाच क्वालिफाय नाही झालो तर डॉक्टर कशाला. मला असं वाटतं की ज्ञानाचा आणि यशाचा काहीच संबंध नाही. आहे थोडं बहुत. थोडंसं आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली आहे की हिंमत पाहिजे. मी जे काही काम करू शकलो याच्या मागे माझ्या मागे हिंमत आहे. आणि माझी काही नॉलेज आणि टेक्नॉलॉजी पार्श्वभूमी फारशी चांगली नाही, पण मी 1-1 लाख कोटी रुपयाचे निर्णय असतील ते मॅक्झिमम 5 ते 10 मिनिटात घेतले. आणि पैशाची कमी नाही आहे. मी नेहमी म्हणतो की या देशात पैशाची कमी नाही आहे, या देशात इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे. जेव्हा मुंबई पुणे हायवे आम्ही बांधला, 55 उड्डाण पूल बांधले, वरळी बांद्रा बांधला, तेव्हा कुठे 5 कोटी रुपये होते फक्त. आणि आता तर परवा आम्ही इन्व्हिट मॉडेलला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आमचं मॉडेल कॅपिटल मार्केटमध्ये गेलो. मॅडम बसल्यात, माझ्याकडे येतात बरेच लोक अमेरिकेतून इकडं तिकडनं, चहा पाणी करतो. आणि मी म्हणतो मी जेव्हा पैसे लागेल तेव्हा तुम्हाला सांगेन, सध्या मला तुमच्या पैशाची गरज नाही. कारण मी आता माझ्या इन्व्हिट मॉडेलमध्ये मला जे रस्ते बनवायचे आहेत ते चपराशी, कॉन्स्टेबल, कंपाऊंडर, शेतकरी, शेतमजूर यांना त्यांनी माझ्या बॉन्ड इश्यूमध्ये पैसे टाकल्यावर मी त्यांना 8.5% इंटरेस्ट देणार आहे. आणि मी त्याच्यात हे केलं की तो इंटरेस्ट तुम्हाला मंथली मिळेल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जेव्हा आमचा स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला तर मी 7 दिवसाचा टाईम होता. आणि 7 दिवसानंतर मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये येऊन ते बेल वाजवून तो क्लोज करणार होतो. पण त्या दिवशी असं झालं की पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. पाऊस पडला पैशाचा. आणि मला त्यांनी मेंबर आमच्या फायनान्सचे होते, त्यांनी फोन केला, साहब कैसा भी करके आओ, ये पैसा वापस करना बड़ी दिक्कत होगी. मतलब मैं तो गोवा में हूँ परिवार के साथ. बोले साहब आप कुछ भी करो, हाथ जोड़ता हूँ, आप जल्दी आओ. दुसरे सकाळी मी गेलो, ते बेल वाजवली तो बंद गेला. म्हणजे 7 तासात, 7 दिवसही नाही, 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पैशाची कमी नाही. इन्शुरन्स, पेन्शन आणि बॉन्ड
ही इकॉनॉमी हिंदुस्थानमध्ये वाढवण्याकरता ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे आणि गरीब माणूसही आता पैसे इन्व्हेस्ट करायला लागला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इंटरनल रेट ऑफ रिटर्न चांगले आहे. अगदी कचरा फेकण्यापासून तर पाण्याची सगळ्या ठिकाणी व्हायबिलिटी आहे. इफ द टेक्नॉलॉजी इज प्रूव्हन, मला विश्वास आहे की आपण अनेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करू शकतो आणि ते काम करण्यामध्ये आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचा कोणी स्टेक होल्डर असेल तर तो आहे इंजिनियर. कारण नॉलेज, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्च ही सगळी जी पुण्याई आपल्या देशाची आहे, ज्याच्या आधारावर हा देश भविष्यातला जी विजन आहे आपली, विजन फॉर फ्युचर, फ्युचरिस्टिक विजन, फ्युचरिस्टिक प्लॅनिंग आणि फ्युचरिस्टिक इन्व्हेस्टमेंट, याच्या आधारावर आपण जगात एक मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रक्रियेत गतीने पुढे चाललो आणि हे घेण्यामध्ये रिसर्च आणि टेक्नॉलॉजी याचं भयंकर महत्त्व आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये आपल्या इंजिनियर्सने सिद्ध करून दाखवलं की ते जगामध्ये अव्वल आहेत. आता इतर अनेक क्षेत्रामध्येही आज मला विश्वास आहे की ज्या प्रकाराने आपण संशोधन करतोय, ज्या प्रकाराने आपली ट्रेन इंजिनिअरिंग मॅन पॉवर आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात जगामध्ये आपल्या सगळ्यांना खूप संभावना आहेत. मला अतिशय आनंद झाला की आज आपल्या इन्स्टिट्यूटमधून ज्या लोकांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं त्या सगळ्यांचा आपण सत्कार केला आणि मला विश्वास आहे की आपण ज्या शाळेत शिकतो, ज्या कॉलेजमध्ये शिकतो, त्याच्याबद्दल एक वेगळी अटॅचमेंट असते आणि आज मी चंद्रकांत दादांना सांगितलंच की तुम्ही खूप चांगलं काम केलं की आता डीम युनिव्हर्सिटी बनवलं आणि मी हेही सांगितलं की जेवढ्या जास्त करता येईल तेवढ्या करा, तुमच्या जाचातून मोकळ्या करा म्हटलं. कारण सरकारला हात लागला पुढे काही सांगत नाही. ज्याला यशस्वी व्हायचं असेल त्या तरुण मुलांना मी नेहमी सांगतो की हे विषकन्या आहे, जो यांच्याबरोबर हात धरल तो डुबल्याशिवाय राहत नाही. सरकारी मदत, सरकारी सबसिडी याचा विचार करू, मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर ठीक, पण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशो इकॉनॉमिक लाईफ. हिमतीच्या आधारावर, टेक्नॉलॉजीच्या आधारावर तुम्ही पुढे जा आणि तुम्ही पुढे जाणार असाल तर नक्कीच तुमचं यश जे आहे ते तुमच्या मागे धावत येईल. या लोकांनी ते सिद्ध करून दाखवलं. असंच यश येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला मिळावं आणि या इन्स्टिट्यूटचा असाच विकास सातत्याने होत राहावा याकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.